सांगली माधवनगर बायपास रोडवरील रस्त्यांची दुरवस्था आता नागरिकांच्या जीवावर बेतू लागलीय. पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून त्यामध्ये पाणी साचल्यानं वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. याच कारणामुळे एका महिलेचा अपघात झाला असून ती जखमी झालीय. वारंवार तक्रारी आणि निवेदनं देऊनही प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय. सांगली माधवनगर बायपास रोडवर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडलेत. पावसाचं पाणी साचल्यानं हे खड्डे दिसत नाहीत. रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य निर्माण झाले असून वाहनचालक आणि पदचारी जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. आज याच रस्त्यावर खड्ड्यात दुचाकी गेल्यानं एक महिला खाली पडली आणि जखमी झाली. स्थानिकांनी तातडीनं मदत करून तिला उपचारासाठी पाठवले. नागरिकांचं म्हणणं आहे की या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाला अनेक वेळा निवेदनं देण्यात आली. तात्पुरत्या स्वरूपात तरी मुरूम टाकण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी नगरसेवक अशोक मासारे यांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर तीव्र नाराजी व्यक्त केली. हा रस्ता महापालिकेच्या जबाबदारीत येतो. वारंवार निवेदने देऊनही कोणतीही कारवाई होत नाही. आज एका महिलेचा अपघात झालाय. उद्या आणखी मोठी दुर्घटना घडली तर त्याला संबंधित प्रशासन जबाबदार असतील. सांगलीच्या रस्त्यांची झालेली दुरवस्था तातडीने दूर करावी, असे ते म्हणाले. कॉलेज कॉर्नर व इकडं बायपास रोड या एरियामध्ये पाण्याचा ढोह मोठ्या प्रमाणात साचला आहे आणि इथं प्रशासनाला वारंवार पत्र देऊन मुरूम टाकायला सांगून प्रशासन डोळेझाक करायला लागले. इथं नागरिक उमेश जोशी डॉक्टर यांच्यात आता एक पेशंट ॲडमिट करून आलो. या चौकात गाडी अडकून एक लेडीज पडली आणि बरोबर 2 शाळकरी मुलं होती. त्याचं जर काय नुकसान भरपाई जर काय झाली तर ती महापालिकेची जबाबदारी राहील. असं जर कायम जर खड्डा ह्यो वारंवार सगळ्या ठिकाणी जर राहायला लागला तर याला जबाबदार आयुक्त मॅडम हे सर्व जबाबदार राहतील. आणि लोकप्रतिनिधी नगरसेवक सांगितल्या तिथं एकही मुरुमाची पाटी टाकत नाहीत. म्हणजे ह्यांचा काय गोंधळ आहे हे कळना. कोट्यावधी रुपये निधी येतो, हा निधी कुठं जातो आहे ह्याची सखोल चौकशी व्हावी उच्च स्तरी. आणि लोकप्रतिनिधी आमदार खासदार यांनी पालकमंत्री यांनी सांगलीकडे जरा पूर्णपणे डोळे उघडून जरा बघावे. सांगलीचं काय हाल चालू आहे. एवढा छोटासा पाऊस पडला तर सांगलीचा हाल व्हायला लागले. तर आणि मोठे पाऊस पुढं आहेत तर त्या पावसात सांगलीचं किती हाल होईल ही जनतेने जाणून घेऊन इथून पुढच्या काळात कोणाशी पाठीशी राहावं हे जनतेने विचार करावा. जय हिंद, जय महाराष्ट्र.